लक्ष्मण गेला असं राम म्हणू लागले त्या ठिकाणी. सखे बंधू दोघे जण येरांचा आश्रय धरण वना निघालो आपण पितृवचन पळावया. तर म्हणले तू आणि मी सख्य बंधू आहेत आणि तू आलं आता वनाला निघलात बाबा. माझ्याकडे वनवास होता 14 वर्षे पतोजाकडे नव्हता, पण माझी सेवा करण्याकरता लक्ष्मणा तू आलास आणि माझ्या सेवा करता आलास आणि हे मला टाकून चाललास असं म्हणू लागलेले. वचन ऐके सुसेना लक्ष्मण वेचलिया प्राणा माझा चाड नाही निज प्राणा ये राजना काय चाड. प्रभू रामचंद्र म्हणू लागले ते सुसेना माझं वचन ऐक म्हणले. मला जीवाची चाड नाही, मला आविदेत जाऊ वाटत नाही, मला काही नाही म्हणले. हा लक्ष्मण जर आणि मला सोडून गेला तर मी आविदेत पण जाणार नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. बुडाले धैर्य हो वीर्य बुडाले माझे परम शौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. माझं सगळं स्थैर्य बुडालं, धैर्य बुडालं, माझं सगळं बुडालं. माझा लक्ष्मण गेला, माझा एक उद्वाहात गेला. प्रभू रामचंद्र असते त्या ठिकाणी घाण करू लागलेले. बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधुनी चिती अंतरला. तर म्हणले माझं धैर्य खचलं म्हणले, बुडाली माझी स्थैर्य शक्ती, बुडाले माझी धैर्य शक्ती आणि माझा लक्ष्मण जर बंधू गेला तर माझं काहीच खरं नाही म्हणले. मला काय उपयोग आहे माझा वाचून असं प्रभू रामचंद्र शोक करू लागलेले. नेत्रा तसे अंधारी गात्रे कापती थर थरी धनुष्य न धरे करी धीर निर्धारी न धरवे. तर प्रभू रामचंद्राचे डोळ्याला अंधारी येऊ लागलेली आहे. प्रभू रामचंद्राचा अंग थरथर कापू लागलेलं आहे आणि म्हणले असं त्या प्रभू रामचंद्राला आणि शोकामध्ये पडलेले असे घायाळ झालेले म्हणले. प्राण जाती हो विकळ मती नस्मरे आळू माळ वाचा जातसे बरळ शरीराचं पळत कांपत. तर प्रभू रामचंद्राचा प्राण जे आहे ते घायाळ झालेला आहे, घायाळ झालेला आहे, दुःखाच्या ह्याच्यामध्ये पडला आणि बंधू प्रेमामध्ये गुंतून गेला असं ते प्रभू रामचंद्राचा अंग थरथर कापू लागलं आणि म्हणले प्रभू रामचंद्र शोक करू लागलेले आहेत. आता माझा युद्धाचे कार्य कोण यश कोण गे आपण कोण कार्य बधुनी रावण बंधू लक्ष्मण अंतरला. आता मला काय करायचंय, युद्धाचं कार्य माझं राहिलं नाही, मला काय करायचंय, माझा बंधू लक्ष्मण जर मला अंतरला तर मला काय करायचं युद्ध करून, मला विजय करून काय करायचं नाही असा प्रभू रामचंद्र शोक करू लागलेले. चाड नाही विजय वृत्ती चाड नाही धृती गती चाड नाही यश कीर्ती बंधुनी चिती अंतर. मला विजयाची चाड नाही, काय विजयाची चाड नाही, मला धूर्ती कीर्तीची चाड नाही, मला कसलीच चाड नाही, मला माझा बंधू लक्ष्मण अंतरला तर मला करायचंय काय असा प्रभू रामचंद्र बोलू लागले. जीविताची चाड कोण उभ्याच मी सांडीन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. आता काय करायचं म्हणले, मला ह्या जीविताची बी चाड नाही, मी उभ्या उभ्या प्राण सांडीन, माझा लक्ष्मण जर नाही उठला ना तर म्हणले मी जिवंत राहू शकणार नाही असे प्रभू रामचंद्र बोलते. धाव पावरे लक्ष मना का करीतोसी प्रयाना माझा सोडून दिन वदना कोण स्थाना जातोसी. धाव पाव लक्ष्मणा, प्रभू रामचंद्र कसं शोक करू लागलेले. धाव पाव लक्ष्मणा, मला सोडून कोणत्या वनाला गेलात, मला सोडून कोणत्या थानावर गेलात, कुठे गेलात असं प्रभू रामचंद्र घायाळ करू लागले. वनी मी पिडाला सिरे उपवासी म्हणून यार सुना जातोसी की युद्ध करिता भागलासी म्हणून जासी ए लक्ष्मणा, अरे 14 वर्षे तू उपवासी राहिला रे, मी तुला जेव नाही रे म्हणलो, माझा कितीतरी अपराध झाला, तुला विचारलं नाही बाबा खाल्लंच का नाही, ह्याच्यासाठी तुला दुःख झालं काय की, ह्याच्यासाठी त्रासलास काय की, म्हणून मला सोडून गेलास काय की असं प्रभू रामचंद्र म्हणले शोक करू लागलेले. इंद्रजिता सारी कारण योदा
बाबा त्या इंद्रजित कसा आहे तो इंद्रजित, त्याने सगळे स्वर्गातले देव जिंकलेले आहेत. अव शरीरात इंद्रजित म्हणजे काम रूपाने इंद्रजित नांदवतो आपल्या शरीरामध्ये आणि सगळ्या इंद्रियाला जिंकतो. आणि तो इंद्रजित म्हणले आणि तू त्याच्या संग युद्ध करण्यासाठी तुला शक्तिहीन झालास, तू घायाळ झालास असं ते म्हणू लागलेले. बाबूराव लक्ष्मण गाडे यांनी 200 रुपये लक्ष्मण शक्तीला दान केलेली आहे. तरी बाहेर गावी अरे लक्ष्मणा माझ्यावर रुसलात का रे, लक्ष्मणा माझ्यावर रुसलात का रे असं बोलू लागले. जीवन सर्वता न सेवी अन्न न करी उभ्या प्राण सांडिन. ए लक्ष्मणा तुझ्याशिवाय मी जीवन म्हणजे पाणी, पाणी सध्या घेणार नाही, मी जेवण तर करणारच नाही पण पाणी सध्या पिणार नाही आणि उभावी प्राण सांडीन असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. सीताना लगे माझ सर्वता काय तोंड दाखवूया त्या भरता, काय उत्तर देवती गी माता बंधू सर्वता अंतरला. आता मी ह्या तिघी माता सुमित्रा कैकेयी आणि म्हणले हा कौशला ह्यांना मी काय सांगू, काय उत्तर देऊ, माझं हे तोंड कसं काय दाखवू त्या अविदेतल्या लोकाला आणि त्या आईला काय धोकू असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. शत्रुघ्न माझा पुसेल जेव्हा काय मी मुख दाखवू तेव्हा, गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा कांत. अरे लक्ष्मणा शत्रुघ्न आहे का आपला बंधू मला विचारेल, मी काय उत्तर देऊ त्यांना, काय सांगू, मी म्हणू का आलो टाकून लक्ष्मणाला, अरे हे मला बरं नाही रे वाटत असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. मनवनी गातली लोळणी अंग टाकीले धरणी, लक्ष्मणे मोकळीले रणी कोण शिराणी जिण्याची. म्हणून प्रभू रामचंद्रानं काय केलेलं धरणीवर अंग टाकलेलं लोळण घेतलेले आणि असं म्हणले प्रभू रामचंद्र दुःखाच्या शोकामध्ये पडलेले आहेत. वक्षस्थळा पिटी हाते डोई पिटी धरणी ते, विकळ जाता सर्व सामर्थ्य सुशने ते धरिले. आता ते प्रभू रामचंद्र असे छाती बडवून घेऊ लागले बर का, छाती बडवून घेऊ लागलेत आणि काय म्हणले ते शोक करू लागलेले, त्या शोकाला परिवार नाही असा प्रभू रामचंद्र आणि घायाळ होऊन शोक करतात. महामेरू कडाडीता की धैर्याचा स्तंभ पडता, की तारू समुद्री बुडता झाला जाकता सुशेन. कसा महामेरू म्हणजे मोठा पर्वत एकाएकी कोसळला किंवा मोठा वृक्ष एकाएकी कोसळला असं झालं म्हणले. हे प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा मालक आहे, सगळ्या जगाचं जीवन आहे आणि तो खाली अंग टाकल्यामुळे अशी गती त्या ठिकाणी झालेली आहे. मरतया अमृत पान की दुष्काळिया मिष्टान, की आवर्षीने आवर्षे घन ते वचन सुशेनाचे. तर ज्या टायमाला म्हणले एखाद्याचा प्राण चाललेला आहे त्याच्या तोंडामध्ये अमृताचा थेंब पडला किंवा म्हणले बाबा एका ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे आणि त्या ठिकाणी धान्याची एक ट्रकच भरून आली असं म्हणले. त्या ठिकाणी सुषण डॉक्टर होता आणि वाहणाऱ्यापैकी आणि तो प्रभू रामचंद्राच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. के स्वामी रघुनंदन तू सर्वदा पैसा वदान, बंधू वैकल्य वासना जान जनी मना धरी तोसी. सुषण डॉक्टर म्हणले प्रभू रामचंद्रा तुम्हाला बरं आम्हाला सांगण्याची सध्या आहे का, अहो तुम्ही सगळे जाणतात ना, काय न सांगता तुम्हाला कळू येते अंतर, विश्वविश्वंभरा परिहार चिनलगे. अहो तुम्हाला न सांगता सगळं कळतंय आणि तुम्हाला कळत असून सध्या असं करता मग आमच्या सारख्याने काय करावं असं सुषण डॉक्टर बोलू लागले. उभा राहोनी चमू मुखासी चिंतने बाण हृदय गेसी, त्याने अत्यंत दुखी होसी ऐसी मानसी न धरावे. सुषण डॉक्टर धीर देऊ लागला प्रभू रामचंद्राला म्हणले आता हे
मनामध्ये चिंता जर घेतली तर चित्ता लवकर जाळती, चिंता दमानं जाळती. पण म्हणले हे चिंता आणि कशाला चिंता घेता तुम्ही, काय चिंता करण्याची गरज आहे, काहीच नाही, असं सुषेण डॉक्टर बोलू लागले. नाही पंचत्व पावाला, नाही याचा प्राण गेला, जीवना श्री न्याय असे भरला, नाही निमाला सर्वता. ह्याचा पंचप्राण सगळं सावध आहे, सगळे गात्र सावध आहेत, काही झालेलं नाही, ह्यो जात नाही, मरत नाही. प्रभू रामचंद्रा तुम्ही शोक करू नका, लक्ष्मण उठणार आहे, असं ते सुषेण डॉक्टरने आणि त्यांना प्रभू रामचंद्राला विनंती करू लागलाय. विशीर्ण दिसेचे वदन, नाही पलटले देहाची नाही काळीमा चढली जाण, जीवे लक्ष्मणा जीत असे. सुषेण डॉक्टर म्हणू लागलेला आहे ह्याला मृत्यू चिन्ह आलेलंच नाही, ह्याची प्रतिमा बदललेली नाही, ह्याचे गात्र अनमूल्य सजीव आहेत, काही झालेलं नाही. हे फक्त आपण नाही का म्हणत ब्रह्मांडात ह्याचा आत्मा गेलाय बरं का, ब्रह्मांडात जीव गेलाय, असं त्या ठिकाणी म्हणले सुषेण डॉक्टर प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे. श्रीराम पाहे सावधान, सुप्रसन्न याचे वदन, पद्यदळा सारिके जाण, मुखचिन्ह दिसत आहे. ए प्रभू रामचंद्रा, आणि म्हणले तुम्ही ऐका, सावध व्हा, तुम्ही सावध व्हा, आणि म्हणले असं करू नका, काही होत नाही लक्ष्मणाला, लक्ष्मण उठणार आहे, लक्ष्मण सगळा सावध आहे, असं ते सुषेण डॉक्टर प्रभू रामचंद्राला बोलतात. सुकुमार याचे कर कमाळ, शीतळन लागती चरण तळ, टवटवीत नेत्र युगळ, लक्ष्मण विकळ नाही रामा. याच जे म्हणले करकमळ म्हणजे ह्याचं डोकं आहे, चेहरा आहे ना, तर हे सगळं म्हणले सजीव दिसतंय, हे निर्जीव झालेलं नाही बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, असं सुषेण डॉक्टर प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत. प्राणहीन पै शरीर, याचे न देखो साचार, सावधान याची गोत्रे वक्रन, शेषावतार हा होय. अहो ह्याची नाडी चालू आहे, याचं सगळं चालू आहे, ह्याचे गात्र सगळे आहेत ना, हे सगळे चालू आहेत, काहीच बंद पडलेलं नाही, तुम्ही याची काहीच काळजी करू नका, असं सुषेण डॉक्टर बोलू लागलेला आहे. सावधान ऐका रघुनंदन, रिगाच सैन्य पंचनाना, राक्षस कुळ निबंजना, बंधुरत्न भय नाही. तुम्ही काय करू नका, सावध व्हा प्रभू रामचंद्र, आपलं कार्य पुढे, हे राक्षस ओढायचे, आपल्याला हे कार्य करायचे, बंधू लक्ष्मणाला काहीच भय नाही, काहीच होत नाही, तुम्ही असं घायाळ करू नका, असं धीर देऊ लागलेले ते. शक्ती भेदे लक्ष्मण, पडला असता ही जाण, सर्वताना ही संज्ञा ते चिन्हावधारी. आता ते शक्तीला मान दिलेला आहे कुणी, तर म्हणले मुलगी म्हणून ती आलेली, म्हणून तिला मान दिलेला आहे, म्हणून हे थोडेसे मूर्छेने येऊन पडलेला आहे, त्याला काही होत नाही लक्ष्मणाला, असं बोलू लागले ते. जरी दिसत आहे विकाळ, तरी पाठव्य असे प्रबळ, दुःखदुःखित नेत्र कमळ, आळूमाळ दिसत आहे. हो ह्यांचे सगळे गात्र सजीव आहेत, आणि नेत्र कमळ बी म्हणले, त्यांचं मुख कमळ बी आणि सुशोभित आहे, काही नाही त्यांना म्हणले मृत्यू चिन्ह नाही त्यांच्याकडे, वाचकाची सेवा बोलतो. वालचंद महाराज बोंदर, लिपाणी वडगाव, आणि सूचकाची सेवा हरिभक्त शिवाजीगिरी महाराज गोठेगाव. धन्यवाद ताई, खूप अशा प्रकारची मजल मारली, खूप चांगली छान सेवा केली. कमी है वो भी किती